रुद्रच्या हातात अचानक तीव्र वेदना उसळली. काव्याने त्याच्या मनगटावर इतक्या जोरात चावा घेतला होता की क्षणभर त्याला श्वासही थांबल्यासारखा वाटला. तोंडात लोखंडी चवीसारखी कडवट चव आली. रक्त तो काही प्रतिक्रिया देणार तोच काव्या अंधारात विरून गेली होती. काव्या रुद्रने दात खाऊन पुटपुटलं. गायकवाड बंगल्यात घरी परतल्यावर सुद्धा त्याच्या मनगटात धडधडत वेदना होतच होत्या. लीला आदित्याची वाट पाहत बसली होती. त्याला पाहताच ती पटकन उठली आणि औषधाची ट्रे घेऊन आली. आज तुमचा ॲक्युपंक्चर आहे, ती मृदू आवाजात म्हणाली. रुद्र काहीही न बोलता मान हलवून बेडवर आडवा झाला. लीला तयारी करत होती. तेवढ्यात तिची नजर अचानक त्याच्या मनगटावर स्थिरावली. तिथे स्पष्टपणे दिसणारा दाताचा ठसा. तो ठसा पुरुषाचा नव्हताच, तो एका स्त्रीचाच होता. लीलाचं हृदय एक क्षण थांबलं. काव्या, हाच ठसा तिचाच असू शकतो. तिच्या मनात शंकेची ठिणगी पेटली. पुढच्या दिवशी पाटील समूहात काव्या ऑफिसमध्ये पाऊल टाकताच समोरच दृश्य पाहून क्षणभर थांबली. समोर उभी होती नंदिनी, पाटील कुटुंबाची दत्तक मुलगी. तीच जी कधी काळी शिवायच्या मागे लागली होती आणि त्याच्याशी लग्न करण्याचं स्वप्न पाहत होती. आता मात्र ती खूप बदलली होती, परिपक्व, आत्मविश्वासू आणि थाटात. नंदिनीने काव्याला पाहताच हसून अभिवादन केलं. इंजिनियर काव्या, पुन्हा भेट होते. संपूर्ण ऑफिसच लक्ष त्यांच्याकडे वळलं. लोक एकमेकांकडे पाहू लागले. नंदिनी स्वतः काव्याशी बोलते? प्रतीक तर आश्चर्याने म्हणालाच. इंजिनियर काव्याची नंदिनी मॅडमशी ओळख आहे? काव्याच्या मनात मात्र वेगळाच विचार होता. ओळख म्हणावी का? आपल्या भेटी तर कायम वादातच झाल्या होत्या. प्रतीक आनंदात पुढे म्हणाला. इंजिनियर काव्या, नंदिनी मॅडम इथे आर्किटेक्चर डिझाईन स्पर्धेच्या आयोजक समितीचं प्रतिनिधित्व करून आल्या आहेत. आपण नुकतीच स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. पाटील कुटुंबाच्या प्रायोजकत्वाखाली होणारी ही स्पर्धा देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जात होती. कारण मोठं बक्षीस, प्रचंड मोठं. नंदिनी काव्याकडे पाहून म्हणाली. प्रतीक सर, सगळी माहिती मी दिली आणि इंजिनियर काव्यासारखी डिझायनर तुमच्याकडे असताना जिंकणं तर सोपंच आहे. प्रतीकचा चेहरा किंचित बदलला. हा प्रोजेक्ट ग्रीन ट्रस्टचा होता आणि साऊथ आर्किटेक्चर फक्त ड्रॉइंग बोर्डसारखं वापरलं जात होतं. जर बक्षीस काव्याला गेलं तर त्याचा वाटा कमी होणार होता. तो खोटं हसत म्हणाला. तुम्ही जरा जास्तच कौतुक करता आहात. इंजिनियर काव्या अजून तरुण आहे. तिच्या डिझाईन्समध्ये अजून परिपक्वता कमी आहे. काव्याने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. हे वाक्य मी बोलले असते तर चाललं असतं, पण तोंडून प्रतीक बोलतोय हे सहन नाही. ती सरळ म्हणाली. प्रतीक सर, धन्यवाद. माझं काम किमान सन्मानास पात्र आहे. एवढा विश्वास मला स्वतःवर आहे. प्रतीक चिडला. तुम्ही जरा जास्तच आत्मविश्वासात आहात. काव्याला आधीच माहीत होतं तो श्रेय लाटणारच. खरंच, ती शांतपणे म्हणाली. पण शेवटी वापरला गेला तो माझंच डिझाईन. नंदिनी मॅडम, स्पर्धेसाठी जो डिझाईन सबमिट केला आहे तो पण माझाच आहे ना? प्रतीकचा चेहरा अजून कालवंडला. तेवढ्यात नंदिनी पुढे आली. प्रतीक सर, तुम्हाला जर इंजिनियर काव्याच्या क्षमतेबद्दल शंका असेल तर पाटील कुटुंबाला अशा अनुभवी डिझायनर्सची कायम गरज असते. ती थेट काव्याला म्हणाली. इथे तुम्हाला समाधान नसेल तर आमच्याकडे या. आम्ही केवळ पैसा नाही, प्रतिभेला सन्मान देतो. हे प्रतीकच्या तोंडावरचं थप्पड होती. सगळे स्तब्ध झाले. गरिमाचा चेहरा ईर्ष्येने भरला. मी इथे उभी आहे आणि ती, सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच. काव्याने हलकंसं हसून उत्तर दिलं. धन्यवाद नंदिनी मॅडम, पण मी माझ्या मित्रांना सोडू शकत नाही, म्हणून मला नकार द्यावा लागेल. नंदिनीचा चेहरा क्षणभर कठोर झाला, पण लगेच ती सावरली.
ठीक आहे, स्पर्धेत तुमचं काम पाहायला मी उत्सुक आहे. ती काव्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. मला खात्री आहे तू जिंकशील. ती निघून गेल्यावर प्रतीक थंड आवाजात म्हणाला, इंजिनियर काव्या, तुम्ही खरंच कमाल आहात. गरिमा उपरोधाने म्हणली, आपलं छोटंसं मंदिर एवढ्या मोठ्या बुद्धाला झेपणार नाही असं दिसतंय. काव्या सरळ मुद्द्यावर आली. ही डिझाईन स्पर्धा नेमकी कशाबद्दल आहे? प्रतीकचा संयम सुटला. हे ग्रीन ट्रस्टचं प्रकरण आहे. तुम्ही बाहेरची डिझायनर आहात म्हणून आम्हाला तुम्हाला सगळं सांगण्याची गरज नाही. काव्या थंड हसली. पण डिझाईन माझं आहे आणि बक्षिसाचं काय? प्रतीक चिडून म्हणाला, काय एवढं बक्षीस? वरून परवानगी घ्यावी लागते. तुमच्या वाट्याला तर आधीच कोट्यावधी येणार आहेत. काव्याचे डोळे थंड झाले. तुमच्यासाठी ते किरकोळ असेल, पण आमच्यासारख्या छोट्या कंपनीसाठी ते जीवनरेषा आहे. प्रतीक दात ओठात खाऊन निघून गेला. मागून गरिमा कुजबुजली, इंजिनियर काव्या, एवढ्या पैशासाठी असा वाद? सरांना मान ठेवायला हवा होता. काव्या हसली. ही लुटालूट आहे आणि मी लुटली जाणार नाही. ठीक आहे. अध्यक्ष प्रतीक खुश नाहीयेत, मग ती तर गरिमासाठी सुवर्णसंधी आहे ना? काव्याच्या ओठावर तिरकस हसू उमटलं. तिच्या डोळ्यात उपहास ठळक होता. मग इथे माझ्यासमोर वेळ का वाया घालवतेस? जाऊन अध्यक्ष प्रतीकचं मनधरणी कर, त्यांना धीर दे. गरिमा एक क्षण स्तब्ध झाली. तिच्या गालावर रागाची लाली चढली. काय बोलतेस तू? असं काहीतरी पुटपुटत ती जोरात पावलं टाकत निघून गेली. काव्याने पाठ फिरून पाहिलं आणि तेवढ्यात समोरून एक डिझायनर चालत येताना दिसला. इंजिनियर काव्या, त्याचा आवाज बनावटी गोडीने भरलेला होता. आज फार काम नसेल तर बाहेर जेवायला जाऊया का? काव्याने क्षणभर विचार केला. मला आज वेळ नाही, ती थंडपणे म्हणाली. प्रतीक हसत म्हणाला, अगं एवढं काय? मी काही तुला खाणार नाही. डिझाईन कॉम्पिटिशनबद्दल तू जे बोललीस ना, त्यावर मी विचार केला. तू बरोबर आहेस. काव्याने मुद्दाम घड्याळाकडे पाहिलं. जर खरंच पर्याय नसेल तर सॉरी अध्यक्ष प्रतीक, पण आज माझी आधीच योजना ठरलेली आहे. प्रतीकचा संयम सुटू लागला. तो गाडीतून उतरून थेट तिच्यासमोर आला. तिच्याकडे वरून खाली नजर टाकत तो म्हणाला, तू बरोबर आहेस. सामान्य लोकांसाठी ती रक्कम खूप मोठी आहे, पण पाटील समूहासाठी काहीच नाही. हा बोनस मिळाला तर आपण थोडा आराम करू शकतो. तो आवाज खाली आणत पुढे म्हणाला, मी एक कल्पना सुचवतोय. हा पैसा आपण शांतपणे स्वतःकडे ठेवू. पाटील समूहाला देण्याची गरज नाही. काव्याचे डोळे मोठे झाले. हा माणूस सरळ सरळ लूट करायच्या विचारात आहे. पण ती थोडी घाबरत म्हणाली, डिझाईन तर कंपनीचा आहे. जर पाटील समूहाला कळलं तर? काहीच होणार नाही, प्रतीक आत्मविश्वासाने म्हणाला. ही छोटी रक्कम आहे, त्यांना फरक पडणार नाही. आम्ही शांत राहिलो तर कोणालाच कळणार नाही. विभागातले कर्मचारी ते माझ्या विरुद्ध तोंड उघडतील का? मी त्यांना कारण सांगेन, नाहीतर त्यांची नोकरी जाईल. ते माझ्याशी लढू शकत नाहीत. काव्याने डोळे निमुळते गेले. हा माणूस धोकादायक आहे. आत्ता नाही म्हटलं तर तो समजेल आपण एका बाजूचे नाही, आणि हो म्हटलं तर स्वतःचं संकट ओढवून घेण्याची शक्यता. थोडा वेळ शांततेनंतर ती म्हणाली, मी विचार करते. प्रतीक हसला. विचार करायला फार वेळ नाही, डेडलाईन जवळ आली. मला माहीत आहे. काव्याने मान हलवली. त्या संध्याकाळी घरी गेल्यावर काव्याने सगळं दिव्याला सांगितलं. काहीच न करता पैसा उचलायचा. दिव्या संतापली. तो दिवा स्वप्न पाहतोय. काहीतरी केलंच ना? काव्या म्हणाली, पाटील समूहापासून गोष्ट लपवतोय. ते काय मोठं काम झालं? दिव्या उपरोधाने म्हणाली, फक्त पटकन श्रीमंत व्हायचं आणि त्याला भागीदारी म्हणायची. पण जर आपण होकार दिला, काव्य शांतपणे म्हणाली, तर त्याच्यावर आपली पकड राहील. नाही दिला तर नातं बिघडेल.
दिव्या दीर्घश्वास टाकत म्हणाली, व्यवसाय करणं खरंच अवघड आहे. माझ्या बाबा सहज पैसे कमवतात असं मला वाटायचं, पण आता समजते त्यांनीही हेच सगळं सहन केलं असणार. काव्याने नकळत केसातून हात फिरवला. दुसऱ्या दिवशी प्रतीक पुन्हा आला. आज डिझाईन सबमिट करायचा आहे. तो भुवया उंचावत म्हणाला, निर्णय घेतलास का? काव्याने फाईल पुढे सरकवली. मला विश्वास आहे की अध्यक्ष प्रतीक मला निराश करणार नाहीत. त्यांच्या डोळ्यात क्षणभर चमक दिसली. लगेच त्याने हसू चढवलं. आता आपण एकाच होडीत आहोत. मी जे काही करीन त्यात तुझा विचार असेल. तो निघून गेल्यावर एक बाई जवळ आली. तुम्ही दोघं काय कट रचताय? ती होती त्याची सेक्रेटरी. प्रतीक काहीतरी गडबड करत असल्यासारखं वाटतंय. काही नाही, काव्याने टाळलं. मी तुला इशारा देते, सेक्रेटरी गंभीरपणे म्हणाली. तो तुझ्याकडे कशा नजरेने पाहतो हे मला माहीत आहे. आता त्याचं हसू काहीतरी चुकीचं आहे. काव्य हसली. काळजी करू नकोस, मला काय करायचे ते माहीत आहे. त्या रात्री काव्य बाहेर जेवायला गेली आणि अचानक समोर नंदिनी उभी राहिली. इंजिनियर काव्या, नंदिनी हसत म्हणाली. काय योगायोग, काव्या म्हणाली. मी मुद्दाम तुला भेटायला आले, नंदिनी म्हणाली. कशासाठी, काव्याने विचारलं. त्याच विषयासाठी, नंदिनी म्हणाली. मी आधीच सांगितले, काव्या ठामपणे म्हणाली. मी इथून जाणार नाही, विचार कर, नंदिनी म्हणाली. शिवायकडे आता काहीच उरलेलं नाही. तो पूर्वीसारखा मोठ्या घराण्याचा वारस नाही. त्याच्या सोबत राहून तुला काय मिळणार? काव्य शांतपणे म्हणाली. मी त्याच्याशी त्याच्या आडनावासाठी मैत्री केली नव्हती. म्हणून तो कोणाचा वारस आहे किंवा नाही याची मला पर्वा नाही. नंदिनी क्षणभर गप्प झाली. तेवढ्यात काव्याची नजर समोर गेली. रुद्र उभा होता. नंदिनीने तिरस्काराने पाहिलं. रुद्र? त्याची आवड दिवसेंदिवस वाईट होत चालली. ती पिशवी उचलत म्हणाली, मी निघते. एवढ्या देखण्या माणसाचं आयुष्य अशा बाईमुळे उद्ध्वस्त होताना पाहायचं नाही. रुद्र थोडा वेळ थांबला, मग पुढे आला. काव्याने त्याच्याकडे थंड नजर टाकली आणि उठून जायला लागली. काव्या, त्याने हाक मारली. ती वळून म्हणाली, अध्यक्ष गायकवाड, आधी तुम्ही मला मारलं तेव्हा फार लागलं नाही ना? मागे उभी असलेली लीला अस्वस्थ झाली. रुद्रने मनगट हलवत विचारलं, तू डिझाईन स्पर्धेत सहभागी होतेस? हो का? काही अडचण आहे? नाही, तो जवळ येत म्हणाला. पण नंदिनी तुला कधीच आवडत नव्हती, हे तुला माहीत आहे. काव्या हसली. इतक्या वर्षापूर्वीचं ते तुम्हालाच ते आठवते. म्हणजे अध्यक्ष गायकवाड मला खूप लक्षात ठेवतात असं म्हणायचंय का? रुद्र भुवया कुरकुरत म्हणाला. द्वेष? कितीही वर्षे गेले तरी द्वेषच राहतो. म्हणजे? काव्याने थेट विचारलं. तुमचाही माझ्याबद्दल तसाच द्वेष आहे. रुद्रने थंड नजर टाकली आणि वळू लागला. अहो अध्यक्ष गायकवाड, काव्याचा आवाज अचानक बदलला. या डिझाईनमध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो मला तुमच्याकडून कळून घ्यायचा आहे. रुद्र वळून म्हणाला, तू तर कायम आत्मविश्वासात असतेस, मग माझ्याकडून का विचारतेस? पुढच्या क्षणी काव्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि जवळजवळ तिचं शरीर त्याच्या अंगाला टेकलं. हवा थांबली, ताण वाढला आणि युद्ध अजून भयानक होणार होतं.